मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांचा सन्मान करावा. या सर, धुतमल सर, शिंगाडी साहेब. भिक्खू संघाचे आशीर्वाद, राजेश रणकाम सर. धम्माचं महान कार्य, आंबेडकरी विचारांचं महान कार्य, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रात आपलं भरीव कार्य आहे आणि सिद्धार्थ भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आज आपण राजकीय क्षेत्रात सुद्धा उत्तुंग भरारी घेतलेली आहे. नगरसेवक ते समाज कल्याण सभापती आणि भविष्यात महापौर सुद्धा आपण व्हावं. राजकीय क्षेत्रात सिद्धार्थ भाऊंच्या नेतृत्वाखाली सन्मान्य सिद्धार्थ भाऊ हत्यांबेरे मंत्री व्हावे आणि आपण महापौर व्हावं ही शुभेच्छा आहे. जोरदार टाळ्या एकदा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज जोरात झाला पाहिजे. सिद्धार्थ भाऊ हत्यांबेरे तुम आगे बढ़ो, सिद्धार्थ भाऊ आगे बढ़ो. खूप खूप शुभेच्छा आदरणीय राजेश सर. निश्चितच बाबासाहेबांना अपेक्षित असणारा सर्व क्षेत्रात आपण आज बलाढ्य होतात यात खूप आनंद आहे आणि भाऊंचे सुद्धा खूप खूप आभार. आपल्या माणसांना मोठं करण्याचं काम, मोठ्या मनाचा दिलदार व्यक्तिमत्व सिद्धार्थ भाऊंसाठी जोरदार टाळ्या एकदा. धन्यवाद. आदरणीय भाऊंना विनंती करतो भाऊ आपण आजचं प्रास्ताविक करत बुद्ध पौर्णिमेला शुभेच्छा द्या. महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. आज बुद्ध पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या या परिसरामध्ये थायलंड येथील भंतेजीची धमदेशना आणि आपले परभणी येथील असतील, नांदेडमध्ये असतील भंतेजी आपल्याला धमदेशनासाठी खास आवर्जून आमंत्रित आपण त्यांना केलेलं आहे. आज बौद्ध पौर्णिमा आहे. सर्व भंतेजी आपल्या आपल्या व्यवहारात व्यस्त असतात, पण मी भंतेजींना विनंती केली की आपण इथं आमच्या या 10 एकरमध्ये बुद्धविहाराची निर्मिती करणार आहोत. या कार्यक्रमासाठी आपण इथं आलं पाहिजे. हे सर्व भंतेजी आपल्यासाठी इथं आलेत. त्यांच्याकडे आपण 3दा साधुकार देऊन स्वागत करूया. साधू साधू साधू. थायलंडमधील आलेले भंते बोधी वेश सिद्धजी हे थायलंडमधील भंते जे आहेत यांचं बुद्धविहार, जे थायलंडचं थाई बुद्धविहार जे बोधगयाला आहे त्या विहाराचे ते सचिव आहेत, ते सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर आत्ताच आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले उपगुप्त भंतेजी कार्याध्यक्ष आहेत आपले, जे अखिल भारतीय भिक्खू संघाचे. तसेच आपल्याला उद्घाटन करून गेलेले या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजेदादा विटेकर, खास नांदेडून आलेले भंते पयाबोधी थेरोजी. त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, त्या परिसरामध्ये फिरून आपलं धर्माचं काम, प्रचार आणि प्रसार ज्यांच्या प्रामुख्यानं सुरू आहे असे भंते मोगलाईंजी, मदंत पया बोधी थेरो यांच्या सोबत आलेले सर्व भंतेजींना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो. मंचावर उपस्थित असलेले सेवानिवृत्त DYSP देवराजी शिंगाडे साहेब, आमचे मार्गदर्शक BT धुतमल सर, ज्यांची आत्ताच समाज कल्याणच्या परभणी महानगरपालिकेमध्ये सभापती म्हणून निवड झाली. आमच्या आश्रय फाउंडेशनचे मुख्य आधारस्तंभ राजेजी रणखांबे, सुधीरजी कांबळे, अमोलजी धाडवे, अजय रसाळ, मिलिंद खिल्लारे, मिलिंद घुसले, मकरंद बाळगावकरजी, आमच्या आंबेडकर चळवळीचे बुलंद तोफ सिद्धार्थदादा वराडे, आमचा विकास तोलसंद्रे, सर्वच बौद्ध उपासक उपासिका, माझ्या माता भगिनी. मी जास्त वेळ आपल्यामध्ये घेणार नाही, कारण खूप उष्णता आहे, ऊन आहे आणि भंतेजीची धमदेशना आपल्याला ऐकायची. आपण सर्वजण एवढं ऊन असताना, गरमी असताना आपल्या आपल्या गावात जयंती सकाळी साजरी करून
इथं आलात त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध जर कोणी आपल्याला सांगितले असतील तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं आणि भारत बौद्धमय करून धम्माचं चक्र गतिमान करायचं, तर त्या दिशेने आपण आज तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अहिंसेच्या, शांततेच्या आणि मंगलमैत्रीच्या मार्गाने आपण सर्वजण मार्गक्रमण करत आहोत. मला आनंद आहे की इथं गेल्या 2 वर्षापासून आपण विविध प्रकारचे कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय धम्मपरिषद असेल, आपल्या धम्मध्वजाची स्थापना असेल, जर महिन्याला आपण इथं पौर्णिमेचा कार्यक्रम गावागावात एक गाव येऊन आपली वंदना करत असतील. येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आताच मी आमदार राजेदादा विटेकरांसोबत बोललो. आपल्या या जागेचा नकाशा याने आराखडा सर्व तयार झालेला आहे. या 2 ते 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 4 महिने लागतील. आपण थायलंडचे भंतेजी असतील, जवळपास 25 ते 30 देशाचे भंतेजी त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या जागेवर भूमिपूजनाचा कार्यक्रम करणार आहोत. हे सुद्धा मला आज बुद्ध जयंतीनिमित्त तुम्हाला सांगितलं. आपणाला बुद्धविहाराची निर्मिती होण्या अगोदरच आपल्याला लाईट आलेली आहे, DP आलेला आहे. ही फक्त कुणाची जर देणं असेल तर ती फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे हे सर्व आमदार खासदार आपल्याला हे जागेवर आणून देतात. बाबासाहेबांनी सर्वांना एका मताचा अधिकार दिला. आज आमदारमध्ये राजेश रणकांबे एक ट्युशन चालक होते. आंबेडकर चळवळीचा एक तरुण कार्यकर्ता होता आणि त्यांना परभणीच्या महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक 12मध्ये निवडून देऊन परभणीच्या समाज कल्याणचा सभापती गौरव केला आहे. ते फक्त बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीत काम करत असताना आणि बौद्ध धर्माचं काम पुढे नेत असताना अशा कार्यकर्त्यांना आपला समाज संधी देतो, हे सुद्धा मला इथं नम्रपणे सांगायचं. रात्री आमची 30 एप्रिलची आपला भीमगीताचा कार्यक्रम रात्री 12:15 वाजेपर्यंत चालला. या मोदीजी भंतेजी तिथे आले होते. रात्री 11:15 वाजता या जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि तिथले कार्यसम्राट आमदार राहुल पाटील त्या कार्यक्रमाला आले होते. ही मुद्दाम तुम्हाला मी सांगतो कशासाठी, की आपली चळवळ गतिमान झाली पाहिजे, आपलं एकीकरण झालं पाहिजे. आपण सर्वजण एकत्र येऊन धम्माची चळवळ आणि बाबासाहेबांचे विचार जर पुढं घेऊन गेलो तर चांगले चांगले आपल्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाहीत. ते तुम्हाला मला इथं मुद्दाम सांगायचं. आपण तथागत भगवान गौतम बुद्धाला मानणारे आहोत, बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे आहोत. येणाऱ्या काळामध्ये या परिसरामध्ये आपण ज्यावेळेस बुद्धविहाराची निर्मिती होणार आहे, त्या आजूबाजूची सर्व गावं, माता भगिनी माझे बुद्ध उपासक आपल्या आपल्या पद्धतीने इथे येऊन कार्यक्रम घेत आहेत. त्याच पद्धतीने येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण थायलंडचे भंतेजी असतील, बाहेर देशाचे भंतेजी असतील, मोगलाई यांच्या मार्गदर्शनाखाली भंतेजी, आपण इथं आलेले भंतेजी एक दिवस मुक्काम ठेवून आपण एकेका खेड्यामध्ये या भंतेजीला येणाऱ्या काळामध्ये घेऊन जाणार आहोत. हे सुद्धा मला तुम्हाला इथं नम्रपणे सांगायचं. त्या भंतेजींना कळायला पाहिजे की आपले उपासक कसे आहेत, भारतामधले बौद्ध उपासक कसे आहेत, बुद्धविहार कुठे आहेत, कसे आहेत, हे बाहेरच्या देशामध्ये दाखवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी करणार आहे. हे सुद्धा तुम्हाला मला नम्रपणे इथं सांगायचं. आज संध्याकाळी परभणी शहरामधील आपण भीमनगर येथे आमदार राहुल पाटील यांच्या स्थानिक निधीतून 25 लाखाच्या बुद्धविहाराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यानंतर संध्याकाळी लगेच 7 वाजता नवजीवन कॉलनीमध्ये सुद्धा 20 लाखाच्या बुद्धविहाराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण थायलंडच्या भंतेजीच्या उपस्थित ठेवलेला आहे. मी हे कशामुळं सांगतो की आपण बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीमध्ये नाचून गाऊन न ऐकता आपण वाचून ऐकलं पाहिजे. आजकालचे तरुण असतील आमचे, DJ लावला की नाचून बेभान होऊन जयंतीमध्ये बाबासाहेबांचं वेगळं विकृत करत आहेत. आपण सर्व समजदार बौद्ध उपासक आणि उपासिक आहेत. तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. बाबासाहेबांची जयंती एकदम एक नंबरची शांततेमध्ये गावागावामध्ये निघाली पाहिजे. आपल्या लोकांना कोणी बोललं नाही पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत, बौद्ध उपासक आहेत,
एकदम शांततेत आणि चांगली जयंती साजरी फक्त जगामध्ये कुणाची होती तर ती बाबासाहेब आंबेडकरांची होती, असा आपला नामोल्लेख झाला पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी या इथं करणार आहोत. 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याकडं पुन्हा इथं 6 फुटाच्या 20 ते 25 मूर्त्या आपण इथं आणणार आहोत. जिथं जिथं बुद्धविहार चांगल्या पद्धतीनं झालेले आहेत ते सुद्धा आपण वितरणाचं काम त्या ठिकाणाहून येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये गगन मलिक आणि त्यांच्या सर्व फाउंडेशनच्या वतीनं करणार आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, होऊ नये आणि आपल्याला वापस सुद्धा जायची भंतीजीची जबरदस्त ऐकायची. आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि मी मुद्दाम सांगू इच्छितो